ह्यो मागे हा ना तर आमचं जुनं मांगार ह्यो मातयेपासून बनवलेलो असा आणि आतमध्ये कोबो घातलेलो असा आणि ह्या साईडीक जी दिसता ही पडवी असा. इसर आम्ही गुरांका बांधव जेव्हा आमचा पिट्टू वगैरे होता तेव्हा. आणि ह्या साईडीक जेवण वगैरे करूची चुलीची एक रूम आणि मोठं हॉल. तर अधूनमधून मम्मी कवळे देता आणि कवळे भरताय मध्येच मी अशी रेंका लायत आहे असं करीत असो. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज पुन्हा एकदा मी चालले पायऱ्यात. आता कसा उन्हाळे दिवस चालू असतात त्याच्यामुळे आमका पावसाळ्या सोयीसाठी लाकडं वगैरे भरून ठेवू काय ना काय. मग तुम्ही लाकडं वगैरे भरून ठेवलाय काय ना. तर त्यासाठी आज मी आणि मम्मी चाललो. तर आम्ही पायऱ्यात आणि घराकडे असे दोन ठिकाणी लाकडं भरतो खोपीत. तर घराकडे तर खोप नाही आमची, पण ती पायऱ्यात असा मांगराकडे असल्यामुळे. तर चला मंडळी आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर आज संध्याकाळच्या दरम्यानच मी आणि मम्मी गेलो. सकाळची जी घराकडची कामं होती ती केलं आणि मम्मी पुढे चलता. तर आता मी पायऱ्यात पोचलो कांदुलकर काकांच्या मांगराकडे. तर आज डायरेक्ट आपण वर जातलो. वर म्हणजे मांगराकडे जातलो आणि खूप असा ते दाखवते तुमका मी. आमच्या जुन्या मांगराच्या बाजूकच खूप वगैरे असा. म्हणजे मांगराकडे जाताना मस्त अशी काजूंची झाडांची सावली गावता. काजीची झाडं भरपूर असल्यामुळे ना पूर्ण वापल्यांमध्येच ही कलमा लागलेली असते त्यांना सावली आता इतक्या भागात. आणि आता लगेच निमार पण चालू होता. 4 वाजलेत आणि आम्ही इलं वडे त्याच्यामुळे ऊन असं जरासा. तर म्हणजे आपण आता आपल्या मांगराकडे पोचलो. सरलो टाकलेलो आहे मम्मीने वाटतं. अरे सबनच सरलं पगळलेला. नारळ वगैरे काढून ठेवल्यानं आजान वाटतं. ह्यो मागे हा ना तर आमचं जुनं मांगार ह्यो मातयेपासून बनवलेलो असा आणि आतमध्ये कोबो घातलेलो असा. आणि ह्या साईडीक जी दिसता ही पडवी असा. इसर आम्ही गुरांका बांधव जेव्हा आमचा पिट्टू वगैरे होता तेव्हा. आणि ह्या साईडीक जेवण वगैरे करूची चुलीची एक रूम आणि मोठं हॉल कसं म्हणजे लोटो कसं असं असं आमचं मांगर. समोरच असं गवाट टाकलं आणि त्याच्या त्या साईडीक मांगराच्या आमची खोप असा. तर आम्ही लाकडं वगैरे टाकतो त्या भागात त्या जागेक आमच्याकडे खोप असा म्हणतात. ही बघा आमची खोप जी रिकामी असा ज्याच्यात आमका काठी टाकून ती भरून काढूची असा. हे बघा वारुळा वगैरे लागलेले असतात सबन. आणि जे खोपीचे जे नळे असतात ना ते पहिल्यांदाचे जे जुने वापरत ना तशातले असतात. हे बघा कपाळावर पडा. हे बघा अशातल्या नळाचा वापर करून खोपी कसे नळे घातलेले असतात. कौलारू घरांका वेगळे असतात आणि भारे व्हायचे अधीनमधीन कधी करून मम्मीने असे टाकल्या ना हीच काठी सोयून ठेवू काय म्हणजे पावसाळ्यात गावतली आहेत. मी मांगराकडचं पाठचो भाग आणि हडे सगळे आमच्या वरती कवळ काढ असा. तर चला लाकडा भरूच्या कामाक सुरुवात करूया. मम्मी आता येतलीच असा. तर मम्मी नुकतीच इली पायऱ्यात इल्याला दमली आणि पाण्याची बाटली मोठी घेऊन दिली. ह्या उन्हाळ्यामध्ये ना आपली जा शरीर असतं तर डिहायड्रेट होता त्याच्यामुळे पाणी पिऊचं लागतं. व्हिडिओची पहिली सुरुवात करूक नाही. नमस्कार मंडळी, जय शिवराय. ती आजच्या व्हिडिओची पहिली सुरुवात करशील काय? ट्राय कर बघ्या. नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुढे काय आहे आम्ही करू केलं तर सांग. नमस्कार मंडळी, जय शिवराय. आता तर आपण नवीन ब्लॉगची सुरुवात करतोय. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आज आम्ही इलो पायऱ्यात खोपीत लाकडा भरण्यासाठी. नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज आपण इलो खोपीत काठिया भरण्यासाठी. चला तर मग बघूया.
इसर आमचा पहिल्यांदा कोण रेडो. मग 2 नंबराक आम्ही इसरना पिटूक बांधव. ही गव्हाणी म्हणजे याच्यात गवात टाकतात, चारो टाकतात, सुना नाही का गव्हाणी म्हणतात. आणि इसर कोण असता मम्मी? हिचं वासरू गोठलेत. हा ह्या केलं नानग्या लहान वासरू असता. काय करूया हिसर मध्येच अशी ह्या करूया सपाटान घालूया गुंड्या टाकूया आणि मध्ये भरून घ्या. कारण शाप वाढवर रिकामी झाला. इसर इल्यानंतर शान बिन मस्त गवात बिवात पसरलेला असायचा. आता लाकडा सोडणा ह्या सगळा भरून ठेवायचं. गुंडे घेऊया. या काटे हिसर नको भरूया खोपीत मग ह्या सगळ्या गवताला मग पावसानं ऊन का सारख्या पडा बिडात हो छप्पर एकदम लोक हले ह्या कर बघ्या हातल्या वगैरे का नळे बिळे सगळे खालती उतार. त्यामुळे ह्या खोपीत नाही आता अडसल्या पडवीतच आम्ही लाकडा भरतो. ह्या पण तिसला साफ करूया ह्याच्यात लाकडा भरतो. ह्या घेऊ काय हो काकडला बाहेर भरता पण ती व्यवस्थित नाही खूप असा पण ती पाणी वगैरे पडता राहते आणि सारखे पण करूक नाही. आणि पप्पा पण म्हणजे इल्ले तर आम्ही दुसरी कामं करी होतो त्यामुळे शक्य होत नाही. इसर जर पडी रिकामी सोय नसती तर इसर भरूक बरी होती ना. पडी नाही त्यामुळे सेफ आता तडेच राहते आणि ढोरा पण नाही त्याच्यामुळे बरा पडता. पावसात भिजांच होतं आणि ढोराव नाही काय नाही तर रिकामीच असतली. तर वाळी लागली तर मम्मी लाकडा शिर भरण्यासाठी काठी याच्या ठेवलेल्या असतात 2 मोठी भक्कम खालच्या बेससाठी. तर ही बघा ही लाकडा असतात. आता ही भरान ते शिरे करू काय लाकडाचे म्हणजे शिरेत डाळू काही मम्मी काढता सगळी मी भरान देते. मग जरा थोडे सोकटणे वगैरे लावून खालचं सगळं जो भाग असता तो मम्मी तयार करून दिली 2 लाकडा मांडून. हे खूट मारे बारीक असतात ते खूट मारे आम्ही यांका कावळे शिरपिटा होतो म्हणजे जे सगळ्यात बारीक असतात ना त्यांका कावळे शिरपिटा कशी ते खूप हलकी असतात काठिया. वाळी लागत तरच बळ असा. पावसाळ्या उतारी हा मेन काम असतं काठियांचा. प्रत्येक जण आता इथं अशी काठ्या भरत असतली ना सगळी जण बोटातने जातात पण ते मम्मी आपली कधीतरी जाय त्याच्यामुळे हळूहळू एक भारो करून मम्मीने इतकी ह्या केला ना हिशा पोकळ लागतात. ती घरा बरी बरी खणखणीत ठेव पाहिजे कसले असं ते घरात जाळू पाहिजे. आता पावसाळ्यात बरी ठेव पाहिजे. मी तुका आता भरान देते तडे ते मस्त शिरे घ्या का तर चला मग मम्मी का आता भरान दे काठ्या का. तर अशा प्रकारे कवळी घ्यायची लागतात. तर ही पहिली जी असत दिसतं ती ओली काठी असत जरा ती आपण कालच्या भागात ठेवूया. तर चला मग तरी जवळच्या जवळ बरं नाही तर बुटासून हडून काय असं करणं असतं ना. तिचे टाकू काय टाक नाही ते झाडून टाक व्यवस्थित भरू पाहिजे. माझ्याकडे ती बघा कवळे तर अधूनमधून मम्मी कवळे देता आणि या कवळे भरत आहे मध्येच मी अशी रेंका लायत आहे असं करीत असो. आपण धरण देऊया. मम्मी आतमध्ये शिरे लावून घेता काठिया. व्यवस्थित अशी मांडूची लागतात ना. सरळ ते बुडे घातले त्या बरं. तिसलाच काम जर एकामेकाच्या एकजुटीन केला ना तर ता खूप बेगीना जाता. तर हिना मध्ये मध्ये हाडून दिलं आणि मी या शिर भरलंय. मम्मी माझ्याकडे कवळी करून देऊन आमची पटपट झाली. ऑलमोस्ट आता संपत दिलेली असतात जराशीच रवली आहे पण ती वली जर असते तर आणखी बरा पडला असता ना. वली करू पाहिजे पावशी खूपच जरी टाकल्यानंतर तिसरं ती जवळच्या तर ना शिरेक काठीया जेव्हा आपण ठेवतो तेव्हा
आता ही बाहेरची साईड असा आणि ती आतमधली साईड असा म्हणजे सरसून जाड काठीचा जो मोठा भाग असता रुंद ह्या असा टॉक दिसता ना तर ह्या बाहेरच्या साईडीसून ठेवचं असता. काठीया ठेवताना पण कशी वाढली ठेवली म्हणजे नाही जाणार गरम मरणाच जाता नानाचे डगडगून. तर आता कमर इतकी तरी शिर उभी झालेली आहे. आता पावसापावटी हडलं व्हायचं की आमची म्हणजे तिसरची काठी संपतली आहेत. नंतर पावसाळी येऊच्या अगोदर ओली काट्या थोड्या आडून ठेवू म्हणजे बरा पडतला. आणि भिंतीक टेकून आम्ही शिर भरू नये की त्यात वाळी वगैरे लागत तर काट्या सगळी खराब जातील. खूप प्रमाणात काट्यांका वाळी वगैरे लागता. आता कोटवाला हात आता वापले घरान टाकू काय कोणतो वाळी बघ पण वाळी लागली आता जुनं जाणतात बघ खोऱ्याचा. सबन वाळी लागलेली सल्पा वगैरे असते ती ह्या करू काय मम्मी नाही ते घरा काय बारीक सारीक ती बघ सल्पा एकटी करूया ही. सबन ही वाळी लागताना सगळा पडलेला घेत आहे सल्पा वगैरे. आणि खरोखर व्हिडिओ काढूक कोण ना कोणतरी बरोबर लागता. मम्मी आज सवनान माका तितकी मदत तर होता. मी या काम केलं का माझी मम्मीक मदत होता आणि तिची माका मदत होता. ह्या आग कोण आणि वेगळे आग गलत बरा थेता भरून हरा काय सबन हे बघा ही वाळी सगळी वाळी ही हे तर सगळं बाहेर टाक झाड. आता पडी झाली मस्त. तर आता इकडची अजून बघतो कामा म्हणजे आता काय 3 सण जायत इल्लेलीच असा. आता 2 भारे घेऊ काय मम्मी घेतली मी घेतले तर नाहीतर नाही म्हणजे घराकडच्या वाटते की जाऊ काय. तर मंडळी म्हणजे मांगराकडे पण लाकडा भरूची किती गरज असता माहिती. आता पावसाळा येतं मग पावसाळ्यामध्ये आमची शेतीची कामं जी असतात ती चालू असतात. मग मांगरात आग वगैरे पेटवण्यासाठी आग पेटवल्यानंतर मांगर पण बरोबर होता म्हणजे जागमाग राहतं. आणि पावसामध्ये गेल्यानंतर कसं भिजान कधीतरी दुपारचा पण थांबायचा लागता. मग जेवण करण्यासाठी वगैरे पण काठ्या लागतात. मग ते आयते पाऊस असल्यामुळे भिजलेला सगळं असतं का गाडीतनं पण आपण लाकडा गावू शकत नाही म्हणून अशी मांगराकडे पण लाकडा भरून ठेवची लागतात पावसाळ्यासाठी. तर आता आपण हळूहळू घराकडे जाऊया. मम्मी भारू बांधा नाही तर जसं मागणं घराकडे जाऊच्या आधी बाबांच्या मांगराकडे इल्लेलं आता हिसरसून घरात जातले मी. तर संध्याकाळी ना पक्ष्यांचा एकदम आवाज मस्त येतं सायलेंट. तुमका ऐकायचं काय थांबा दाखवा येते सॉरी ऐका येतं आहे. काहीतरी ते एकमेकांशी बोलतात. आता संध्याकाळच्या टायमिंगने खूप मस्त वाटतं. वातावरण एकदम भारी जातं थंडगार हवा वगैरे लागतं. आणि घरात जाताना आता वापल्यांची मशागत व्यवस्थित झालेली असा. पाऊस पडलो म्हणजे मेच्या एंडिंग ते जून महिन्यापर्यंत पावसाच्या सरी या वापलेतनी पडले काय पेरणी वगैरे करूक नांगर लागता पहिलं वापलेत. सध्या तोपर्यंत वापले तपत असता. ऊन पण खूप असा. मसो वगैरे सगळ्यांचं घालून वापले सज्ज झालेले असत पावसाळी शेतीसाठी. आज काय मस्तच आवाज येतं पक्ष्यांचं शांत वाटतं. 6 वाजल्यानंतर कशी सगळी माणसं असतात ती कामं उरकून जातात घराकडे. कधीतरी उशीर झालो तर मग अशी शांतता असली काय त्यांचं पक्ष्यांचं किलबिलाट ऐका घेता. तर आता हळूहळू घराकडे जाऊया. बघूया आजचं ब्लॉग रात्रीपर्यंत कंटिन्यू राहतोला. रात्री जेवणाक मम्मी काय करता आता बघूया आपण. भाकरी आणि काहीतरी भाजी असली तर किंवा काहीतरी वेगळा नाही भाजीच असतली कसली ती बघूया. तर चला मग आता आपण डायरेक्ट घरी गेल्यानंतरच भेटाया. मंडळी नुकताच घराकडे येईल अंघोळ वगैरे केले दिवोबत्ती झाली. आता रात्रीच्या जेवणाची तयारी करू काय. मम्मी अजून पायऱ्यासून येऊक नाही. बघूया रात्रीच्या जेवणात काय असं आता
पहिली तशी इल्याला टमॅटो आणि चिरूक घेतला ना. आमच्याकडे कसली भाजी आहे मम्मी? मटकीची उसळ. तर मी ह्या मटकी भाजून घेतोय. मोड इल्लेली कडद्यांना खाऊ काही तर ह्या मटक्यात मोड इल्लेले असतात तर पहिल्यांदा भाजून घेतोय. मग या मटक्याची उसळ करू का आणि भाकरी. तर मटकी भाजून झालेली आहे. पौष्टिक असता ज्या कडधान्यांका मोड येतात ते. मम्मीन कांदो टमॅटो आणि कोथिंबीर चिरलेली असा. आणि हडे आपला तेल गरम झाला मम्मी. तर आपली ग्रेव्ही सगळी मिक्स झालेली हा. आम्ही घरातच यो मसालो तयार केला. यंदाच्या वर्षी पावसाळ्यासाठी मसालो तयार करूक नाही हो. बघूया लवकरच मिरची वगैरे घेऊन कुटूक देऊ कळत. कुट्टला का नाही ह्या वर्षी मसालो? थोडं. गेल्या वर्षीचा हा ना. बघा. भाजलेल्या कडधान्य पण मस्त लागतात. कच्चे खाऊ का बरं. खोबऱ्यानंतर टाक जरासा. तर आता भाजाने. तर भाजी आपली शिजलेली असा. खोबराच घातलं वाटण घालूक नाही याच्यात. भाकरी काला खा मग. खातलंय. मम्मी आमची मीटिंग एक चालली. आमच्या वाडीतली मीटिंग असा. कशाबद्दल ती तिकडे जाऊन सांगाय हा. चल तर आमच्या वाडीने एक चांगला उपक्रम काहीतरी आयोजित केलेला असा. तर आता मीटिंग एक जातो आम्ही. चल. भाकरी भाजी रेडी झालेली आहे. खाऊन घेते. चला तर मंडळी भेटायला लवकरच एका नवीन दिवसाची सुरुवात. एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.